परळी वैद्यनाथ मंदिरात रात्रीपासूनच भाविकांची गर्दी। वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा। पुण्यातील भीमाशंकर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। राज्यभरातून अनेक भाविक भीमाशंकरमध्ये दाखल। शासकीय महाअभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं। औंढा नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। मध्यरात्री 2 वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं। दिवसभरात लाखो भाविक दर्शनासाठी येणार। महाशिवरात्रीनिमित्त नागनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघाला। महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी। शिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा। कोकणाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी। राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह। सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पूजा। खासदार सुप्रिया सुळेंनी शिवरात्रीनिमित्त भोरमधील महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं। दरम्यान सुळेंनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधला। महाशिवरात्रीनिमित्त इचलकरंजीच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। नागपुरातील प्राचीन कल्याणेश्वर शिवमंदिर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ। नंदुरबारमध्ये गुरु गोरक्षनाथांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी। अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार। प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार। त्र्यंबकेश्वर विश्वस्त मनोज थेट यांच्याकडून वादाच्या पार्श्वभूमीवर खुलासा। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड यात्रेला सुरुवात। यात्रेत नाना पटोलेंची उपस्थिती। यात्रेदरम्यान वाहतुकीत बदल। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध गायमुख यात्रेला उसळणार भाविकांची गर्दी। देवस्थान प्रशासनाच्या वतीनं तयारी। दुकानंही सजली। वाशिममधील कारंजा बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक। शेतमालाचा निपटारा होण्यासाठी आज गव्हाचा लिलाव पूर्णपणे बंद। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली। हरभऱ्याला 5,000पर्यंतचा दर। जळगावच्या भोरटेक शिवारात वन्यप्राण्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान। वन्यप्राण्यांपासून पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचं जागरण। जळगाव जिल्ह्यात यावर्षी तूर उत्पादनात मोठी वाढ। मात्र योग्य दर मिळत नसल्यानं तूर उत्पादक चिंतेत। बारामतीच्या वडाणीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याची चोरी। सुपे पोलिसांनी 3 चोरांना ताब्यात घेतलं। आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी। शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य। वाशिममध्ये अद्यापही 27% अर्थात 2,83,336 लाभार्थींची ई-केवायसी बाकी। ई-केवायसी पूर्ण न झाल्यास रेशनपासून मुकावं लागण्याची शक्यता। नांदेडच्या हिमायतनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं नगरपंचायत समोर उपोषण। नळ योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। सोलापूरच्या म्हाड्याच्या गवळीवाडीत भीषण पाणी टंचाई। महिन्यातून 1 ते 2 वेळा गावाला पाणीपुरवठा। पाणी टंचाईनं हैराण झालेल्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा। बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमांमुळे अभ्यासात व्यत्यय। विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र। वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी। परीक्षेच्या काळात सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश। जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा निर्णय। बदनापूर परीक्षा केंद्रावर पेपर फुटीच्या प्रकरणानंतर जाग। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणी तक्रारदारांना पोलिसांची नोटीस। आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस। आतापर्यंत तुळजापूर ड्रग प्रकरणामध्ये एका महिलेसह 4 अटक। नाशिकच्या सिडको परिसरात 2 गटात हाणामारी। शिवरात्रीच्या वर्गणीवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। अंगावर पिकअप गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न। नवी मुंबईच्या नेरूळ पोलिसांकडून 2 अट्टल सोनसाखळी चोरांना अटक। 7 तोळे सोनं हस्तगत। कोल्हापूरमध्ये एका हॉस्टेलच्या बांधकामावर शॉक लागून 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू। मध्य प्रदेशच्या कामगारावर दुःखाचा डोंगर। लहान मुलाला साईटवर आणणं जीवावर बेतलं। भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक। प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई। साताऱ्याच्या गांधी मैदानात उदयनराजे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा। राज्यभरातून स्पर्धकांची हजेरी। कार्यक्रमाला बिग बॉस फेम वैभव चव्हाण आणि इरिना यांची हजेरी। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील पोलीस बंदोबस्त कमी केला। अतिक्रमणाच्या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। नाशिकच्या सिडको परिसरात 2 गटात हाणामारीत पिकअप गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न। शिवरात्रीच्या वर्गणीवरून राडा झाल्याची माहिती। मारहाणीचा व्हिडिओ समोर। लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये पोलिसाला मारहाण। वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। मोटारसायकल चालकाला लायसन्स मागितल्यावरून वाद। गुन्हा दाखल। चिरोली लगतच्या कठाणी नदीवरून अवैध वाळू तस्करी। 300 बैलगाड्यांमधून वाळू तस्करी होत असल्याचं उघड। जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळू तस्करांवर कारवाईचे आदेश।
अहिल्यानगरात शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक। 1,10,80,000ची फसवणूक झाल्याचं उघडकीस। नाशिकच्या वीज वितरण कार्यालयावर आदिवासी बांधवांचा एल्गार। विजेच्या मागणीसाठी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बत्ती मोर्चा। सांगली महापालिकेसमोर वाढीव घरपट्टी बिलांची होळी। घरपट्टी करवाढ विरोधी समिती आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। वाढीव घरपट्टी जिझिया कर रद्द करण्याची मागणी। सांगलीत सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी महापालिका कामगारांचं आंदोलन। फेर प्रस्तावना पाठवल्यानं कामगार अधिकाऱ्यांना जाब विचारणार, तर 10 मार्चपर्यंत आस्थापना विभागाला अल्टिमेटम। परभणीच्या कृषी विद्यापीठात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन बंद करण्याच्या मागणीसाठी किसान सभा आक्रमक। किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। परभणीतील राणी सावरगाव ग्रामपंचायतवर कुठलीही थकबाकी नसताना बेकायदेशीर कारवाई। कार्यालय सील केल्यानं संस्था चालकांचं लोटांगण आंदोलन। राणी सावरगाव ते गंगाखेडपर्यंत लोटांगण आंदोलन केलं। बुलढाण्याच्या सोनाळ्यातील शेतकऱ्याचं तलाठी कार्यालयात आंदोलन। तलाठी अधिकारी कार्यालयातच हजर राहत नसल्यानं शेतकरी आक्रमक। 2 दिवस कोकणातील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता। कमाल तापमान 25 तर किमान तापमान 36 अंशाच्या पुढे जाऊ शकतं, हवामान खात्याचा अंदाज। अहिल्यानगरमध्ये कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांनी दुकानं लावण्यास बंदीच्या निर्णयावर ठाम। कुठल्याही परिस्थितीत निर्णय मागे घेणार नाही, कानिफनाथ देवस्थान आणि सरपंचांचं स्पष्टीकरण। मणी ग्रामपंचायतच्या निर्णयाचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून स्वागत। आम्ही संपूर्ण गावच्या निर्णयाच्या पाठीशी, वेळ पडली तर आम्हीही तिथे जाऊ, आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मस्साचोक ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। जरांगे पाटीलही उपस्थित। मागण्यांची दखल न घेतल्यास पाणी देखील बंद करण्याचा इशारा। अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या, धसांची फडणवीसांकडे मागणी। धसांच्या निवेदनात ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा उल्लेख। उपोषण सोडवण्यासाठी संबंधितांना आदेश द्या, धसांची विनंती।